सन 1945 एप्रिलचा महिना. रशियन सैन्याने आता जर्मनीच्या बर्लिन शहरावर आक्रमण केलं होतं. बर्लिन शहर होत्याचं नव्हतं झालं होतं. आकाशात बॉम्बस्फोटांचे गडगडाट, जमिनीवर मृतदेहांची रांग आणि जमिनीखाली एक बंकर. त्याच बंकरमध्ये होता एक माणूस ज्याचा गर्व आभाळाला भिडलेला होता. पण आज तो पूर्णपणे एकटा पडलेला होता. हरलेला, घाबरलेला, मृत्यूची वाट बघत बसलेला. तो म्हणजे दुसऱ्या महायुद्धासाठी जबाबदार असलेला जर्मनीचा क्रूर हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही बघत आहात मराठी वाइब्स. गोष्टीत पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याची सुरुवात होते 30 एप्रिल 1945 दुपारी 3:30 वाजता. 60 लाखपेक्षा जास्त ज्यू लोकांना मृत्यूच्या दारात ढकलणारा हिटलर आता स्वतःच्या डोक्यावर बंदूक ताणून उभा होता. पण हिटलरने एकट्यानेच आत्महत्या केली नाही, तर त्याने सोबतच आपल्या 3 जवळच्यांचाही जीव घेतला. आणि ह्या सगळ्याचं प्लॅनिंग झालं 29 एप्रिल 1945ला. पहिलं तर हिटलरने स्वतःच्याच हाताने त्याच्या सर्वात आवडत्या कुत्रीला म्हणजेच ब्लॉन्डीला सायनाइडची कॅप्सूल खायला दिली. कॅप्सूल पोटात गेल्यावर विषबाधा होऊन ब्लॉन्डी मरण पावली. तीच ब्लॉन्डी जिला हिटलरने स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं आणि आज त्याने स्वतःच्या हाताने ब्लॉन्डीचा जीव घेतला होता. पण का? यामागे 2 कारणं होती. एक म्हणजे हिटलर त्या सायनाइडच्या विषाचं परीक्षण करत होता, कारण 24 तासानंतरच हिटलर ह्या सायनाइड कॅप्सूलला 15 तास आधी झालेल्या बायकोला म्हणजेच इवा ब्राऊनला देणार होता. आणि दुसरं म्हणजे त्याला वाटत होतं की त्याच्या मृत्यूनंतर रशियन सैन्याने त्याचा राग त्याच्या कुत्र्यांवर काढू नये. ह्या विचाराने त्याने ब्लॉन्डीसह अजून 4 कुत्र्यांना जीवे मारलं. हिटलरने आपल्या पाळीव प्राण्यांना तर मारलंच, पण जर हिटलरला आत्महत्याच करायची होती तर 15 दिवस आधीच त्याने त्याच्या प्रेयसीसोबत लग्न का केलं? तर याचं कारण असं की इवा ब्राऊन आणि ॲडॉल्फ हिटलर हे 15 वर्षांपासून सिक्रेट रिलेशनशिपमध्ये होते. जगदुनियेपासून हिटलरचं प्रेम लपून होतं. 23 वर्षांनी लहान असलेली इवा ब्राऊन हिटलरच्या प्रेमात अखंड बुडालेली. हिटलरसुद्धा एवाची खूप काळजी घ्यायचा. एकमेकांवर खूप प्रेम करून सुद्धा त्या दोघांनी जगासमोर कधी लग्न केलं नव्हतं. हिटलरला वाटायचं तो एवाला कधीच वेळ देऊ शकत नाही. पण आता तर एवा हिटलरसोबत आत्महत्या करायला सुद्धा तयार झालेली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हिटलरशी लग्न व्हावं हीच तिची इच्छा होती. शेवटी जगासमोर त्याने एवाचा पत्नी म्हणून स्वीकार केला. त्यामुळे हिटलर आणि एवाने लग्न करून पुढच्याच काही तासात आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला. हिटलरने त्याच्या सेक्रेटरी आणि त्याच्या विश्वासू माणसांना सांगितलं होतं की आता त्याला त्याची हार अगदी स्पष्ट दिसते. सगळं संपत चाललंय. त्याआधी त्याला एवाशी लग्न करायचं आहे. आणि त्याने हेही सगळ्यांना सांगितलं की लग्नानंतर तो स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या करणार आहे, जेणेकरून काही त्रासही होणार नाही आणि काही सेकंदातच मृत्यू होईल. त्यात एवा म्हणाली की ती रक्ताच्या थारोळ्यात पडणं पसंत करत नाही. मेल्यानंतर सुद्धा ती सुंदर दिसू इच्छिते. म्हणूनच एवाने आत्महत्यासाठी सायनाइड कॅप्सूल घेण्याचं ठरवलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे रात्री 1 वाजता हिटलरने एवाशी लग्न केलं. त्यानंतर हिटलरने लग्नाची पार्टी ठेवलेली, जिथे हिटलरने त्याची पत्नी एवा हिटलर आणि जवळच्या मंडळींसोबत खूप एन्जॉय केलं. आणि त्याने सर्वांना सांगितलं की तो एवासोबत एकाच वेळेला आत्महत्या करणार आहे. ही पार्टी पहाटे 4 वाजेपर्यंत चाललेली. दुसरे दिवशी सकाळी 6 वाजता हिटलरला खबर मिळाली की रशियन सैन्य त्याच्या अगदी जवळ म्हणजे 12 किलोमीटर अंतरापर्यंत येऊन पोचलंय. हे ऐकून हिटलर त्रस्त झाला. ज्या बंकरमध्ये हिटलर लपलेला त्याच्या बाहेर परिस्थिती अगदी विकोपाला गेलेली होती. हिटलर आता प्रचंड घाबरलेला. रशियन सैन्याच्या हाती लागण्याआधीच त्याने आत्महत्या करण्याचं ठरवलं. मेल्यानंतर त्याचा आणि एवाचा मृतदेहसुद्धा रशियन सैन्याच्या हाती लागू नये म्हणून दोघांचेही मृतदेह जाळण्याचे आदेश त्याने आपल्या सहकाऱ्यांना दिले.
12:45 हिटलरने त्याच्या सहकाऱ्यांना शेवटचं भेटून त्यांना धन्यवाद केलं. त्यानंतर हिटलरने त्याच्या आयुष्यातलं शेवटचं जेवण केलं. हिटलर जेवत होता, पण सगळे मात्र स्तब्ध बसलेले होते. जेवण झाल्यानंतर एवा आपल्या रूममध्ये गेली आणि पुन्हा एकदा तयार झाली. लग्नात तयार झालेली अगदी तशीच. तिने हिटलरच्या आवडीचा काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला, ज्यावर पांढरी गुलाबं होती. तिथे एवा नटून तयार होत होती, तर इथे हिटलर अगदी शांत शेवटच्या घटका मोजत होता. दुपारी 3:30 वाजता एवा आणि हिटलर रूममध्ये गेले. त्यानंतर काहीच वेळात बाहेर थांबलेल्यांना गोळी चालल्याचा आवाज आला. सगळीकडे एक भयानक शांतता पसरलेली. हिटलर संपला होता. त्यानंतर हिटलरचे काही सहकारी त्याच्या रूममध्ये गेले. दोघांचेही मृतदेह बाहेर काढून एकत्र जाळण्यात आले आणि जिथे त्याच्या कुत्र्यांना पुरण्यात आलं तिथेच त्यांची राख नेऊन टाकण्यात आली. अत्याचाराचा काळ आता संपला होता. एक वेळ होती जेव्हा संपूर्ण जग त्याच्या एका शब्दावर हलायचं आणि शेवटी तोच माणूस एका बंद खोलीत भय, पराभव आणि नाकर्तेपणाच्या भावना घेऊन मरण पावला. ही होती एका सत्तावेड्या माणसाच्या शेवटच्या 24 तासांची कहाणी. अंत जो जगाला शिकवून गेला की सत्ता टिकवता येते, पण माणुसकी नष्ट झाली की माणूसही संपतो. अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.